अहो साहेब, तुमचं बी ऐकलं नाही होय तिनं? अहो तसं नाही, मला बी वाटलं की सुनबाई करते ते बरोबर आहे. अहो असं कसं बरोबर आहे? घरच्या सुनबाईनं रुसून माहेरी जाणं बरोबर आहे वय? अहो गोदक्का, सुनबाई खरं खरं नाही रुसलेल्या. तसं सांगितलं काय तिनं तुम्हासनी? अहो नाही, आपल्याला कळतंय की. आणि रानाला जर का सरळ करायचं असेल तर त्याला चांगली अद्दल घडली पाहिजे. कसली अद्दल? अहो समद्यांना माहितीये की सुनबाईंशिवाय रानाला अजिबात करमत नाही. राहू दे की 2-4 दिवस तळमळ, मग कसा आपाप सरळ येतो का नाही बघा. पर अंजली घरातनं गेल्यापासनं घर कसं सुन सुन वाटतंय बघा. आम्हाला अजिबात करमत नाही व. अहो हे रानाचं होऊ द्या, मग गप शाळेत जातोय का नाही बघा. अहो बायकोची किंमत माहेरी गेल्यावरच कळती गोदक्का. पक्क साहेब तुम्ही म्हणताय तसं होणार ना? अहो होणारच. अहो सुनबाईंवर आमचा तेवढा विश्वास आहे. अहो त्या ज्या काय करतील ते रानाच्या चांगल्यासाठीच असणार आहे. देव करो रानाचं आणि सुनबाईचं भांडण मिटावं बघा, आणि लवकर सुनबाई घरला यावी. अहो मिटणार, तुम्ही अजिबात काळजी करू नका. पर आपण त्या दोघांच्या मध्ये अजिबात पडायचं नाही. दोघात तिसराला की गोळ होतोच काय. होय जी. अहो काय करायचं ते करू दे सुनबाईसनी. हा आपण नुसतं बघत बसायचं. बरं ठेवू काय? होय. हा जोंधळे, गाडी काढा, सांगा त्याला. देवा, रानाला बुद्धी दे रे बाबा, चांगली बुद्धी दे, आणि अंजलीला लवकर घरला घेऊन येऊ दे. शाळेला नाही आला? नाही, ते जरा काम होतं. ते कळलं आमासनी, पण इथं काय करायला आता? बायको शिवाय काय कर म्हणा वाटत? नाही नाही, तसलं काय नाही. तसंच आहे. ते बघा का गजरा आणले त्यासनी. अगो बाई, हे त्यांच्यासाठी नाही, ते देवपूजेसाठी आणलंय. देवपूजा? देवपूजा तुमची कळली बर का आमासनी. करा करा, देवीची पूजा करा, आम्ही निघतो. चला का? चल बाई. अंजली ताई, आज 10 पत्र शिकवून झालं, पण मला 25 किलो लिहायचं असलं तर उद्या शिकवतो. हा अव रानात आलाय ना, काय बी म्हणा, पण 1 नंबर चांगला नवरा मिळाला बघा तुम्हाला. नाहीतर आमचं हे दगड कुठलं. काय म्हणता राणा भाऊजी? ठीक आहे. आता तुम्ही दोघं जा जोडीनं. आमच्या नशिबी काय एकट्यानंच जायचं आहे. येऊ मी. अहो ऐका तर. अहो थांबा की, अहो थांबा की. केव्हापासून वाट बघायलोय मी. कशाला? कशाला म्हणजे हे बोलायचं ना आपल्याला. बोला. हे काय, जरा प्रेमानं बोला की. बोलायचं तर बोला, नाही तर मी जातो. नाही नाही, म्हणजे बोलायचंय मला. मग बोला. तुम्हीच बोला की काय तर. मला काहीच नाही बोलायचंय. अहो ऐका की. अहो काय रे राणादा, ही अंजली अशी निघून का गेली? त्या चिडल्यात माझ्यावर. चिडली का? काय नाही, किरकोळ आहे. गप बस राणादा, किरकोळ कारणावरनं चिडणाऱ्यातली नाही आहे अंजली. खरं सांग मला, काय झालंय? मी शाळेत येत नाही म्हणून. राणादा, तुला तर काय बी कळत नाही बघ. असं कसं वागतोस रे तू? आजवर अंजलीनं काय नाही केलं तुझ्यासाठी सांग बघू. राणा मनातून काट्याकुट्यातून सवय नसताना बी चालली की नाही ती तुझ्या संगट? काकी नाही नाही म्हणत असताना तुझ्या संगट लगीन केलं तिने. महाजन सरांचा वरडा खाल्ला, वहिनी साहेबांची बोलणी खाल्ली, समज केलं का नाही तुझ्यासाठी?
शहरातली चांगली चांगली स्थळं बी सोडली तिनं तुझ्यासाठी, आणि तुझ्याशी लगीन करून मळ्यात येऊन राहिली. ती राहिली का नाही? अरे शहरात जाऊन लई शिकायचं स्वप्न होतं बघ तिचं, आणि तू तिच्यासाठी शाळा बी शिकनास वैर. झाली चूक माझ्याकडनं, म्हणून काय घर सोडून जायचं असते वय? काय घर सोडलं तिनं? अरे पर तू जाऊ कसं दिलंस तिला? अगं ऐकायलाच तयार नाहीत, मग मी तरी काय करणार? सारखं नुसतं शाळा शाळा शाळा. अरे मग शिक की. आता तुला कशी सांगू माझी अडचण? काय सांगू बिंगू नकोस मला. अंजलीनं जे केलंय ते बरोबरच केलंय. आता कळल तुला बायकोची खरी किंमत. हे असं बोलू नकस ग. मी तुझा रानात आहे ना व, मग समजो की जरा त्यासनी. नाही बाबा, तुमच्या दोघांच्या भांडणात मी कशाला पडू उगाच. कशाला म्हणजे? अंजलीबाई तुझ्या दोस्त आहेत ना व, आणि मी तुझा रानात, मग कर की काय तर. नाही नाही, आता जे काही करायचंय ते तुलाच करावं लागल. रानादा, अरे अंजलीच्या मनासारखं वाग की. तू तिला शाळा शिकून दाव, तरच तिचा राग शांत होईल बघ. रानादा, जमल ना व? जमल काय? जमवावंच लागल तुला हे. बघ बाबा आता काय करतोस. जाते मी. अगं पण एक कप चहानं असा काय फरक पडणार आहे? कपानं नाही पण साखरेनं नक्की पडतो. ठीक आहे, मग एक चमचा साखरेनं असा काय फरक पडणार आहे? हं? माझ्या जावयाचा आज साखरेचा कारखाना आहे, कळलं? हो, कारखाना असू दे नाही तर फॅक्टरी, साखर मिळणार नाही आणि चहा तर त्याहून नाही. अगं पण का नाही मिळणार आहे? हे बघ, मी या घरातला कर्ता पुरुष आहे, मला जे हवं ते मिळायलाच पाहिजे, कळलं? हो, मग या घरातली करती स्त्री म्हणून सांगते मिळणार नाही. अगं पण का नाही मिळणार? नाही सांगितलं ना, ऐकत जा बघू तुम्ही. मला कोणी चहा देणार आहे का? जू, अगं एवढ्या जोरात ओरडायला काय झालं ग? आई किती वेळा म्हणतेय मी तुला चहा दे चहा दे, कुणाचंच माझ्याकडे लक्ष नाहीये. कुणी लक्ष देणार आहे का माझ्याकडे? अगं अहो, हिला काय झालं चिडायला? आता मला काय माहित, तू लक्ष देत नाहीस का तिच्याकडे? काहीतरीच काय बोलत असताव. आठवत नाही तुम्हाला? मागच्या वेळेला घरी आली होती तेव्हा मीच तिच्या मागे लागले होते, खा बाई खा बाई. तर तेव्हा मला सासरी खूप खायला मिळतं असं म्हणून भडकली होती माझ्यावर. आणि आज असं एका चहाच्या कपावरून ती. तुम्हाला सांगते, तिचं आज नक्की काहीतरी बिनसलंय बर का. जावाई बापूंच्या बरोबर भांडण करून आल्यापासून अस्वस्थ असते काय? मी काय म्हणते, तुम्ही एकदा बोलून का बघत नाही तिच्याशी? प्रयत्न करून बघितला का मी, मग पण आमच्या दोघांच्या मध्ये अजिबात पडायचं नाही अशी सक्त ताकीद दिली अंजलीनं. मी काय करणार? तिचं जाऊ दे, निदान जावई बापूंशी तरी बोलून बघा. आणि मग अंजलीला कळलं म्हणजे काही नको. हो नको कसं? तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तिच्या संसाराचा प्रश्न आहे. अहो सासरी भांडून मुलगी माहेरी निघून आलीये, बरं दिसतं का हे? आणि उद्या लोक काय म्हणतील? पण त्या दोघांच्या भांडणात मी काय बोलणार आहे ते मला काही माहित नाही. हे बघा, ती दोघं वयानं खूप लहान आहेत. कुणीतरी समजावून सांगायला हवंच ना त्यांना. आणि ही जर अशीच माहेरी राहिली ना, तर लोक उद्या काय तोंडाला येतील ते बोलत सुटतील. ठीक आहे, बघतो, प्रयत्न करू. हा, पण त्या अगोदर माझ्यासाठी आणि अंजलीसाठी मस्तपैकी चहा कर. चहा घेऊनच भेटायला जातो तिला. नाही, चहा करणार आहे मी, पण फक्त अंजलीसाठी, तुमच्यासाठी नाही. गोदाक्का, हे घ्या, मला घरी जायला लय उशीर झालाय. येतो मी.
आलास? अरे कुठं होतास दिसभर? शेतात बी नव्हतास? ते मी जरा बाहेर गेलतो. कुठं? कुठं नाही, असंच बाहेर गेलतो. आजवर अंजलीनं काय नाही केलं तुझ्यासाठी सांग बघू. रानावनातून काट्याकुट्यातून सवय नसताना बी चालली की नाही ती तुझ्या संगट? काकी नाही नाही म्हणत असताना तुझ्या संगट लगीन केलं तिनं. अरे शहरात जाऊन लई शिकायचं स्वप्न होतं बघ तिचं, आणि तू तिच्यासाठी शाळा बी शिकनस वैर. राणा, अरे तुमचं भांडण कवा मिटणार आहे? अरे मिटवून टाक आता भांडण. नवरा बायकोनी लय दिस रुसून राहू नये. मी कुठं त्याच रुसले. ती काय आणि तू काय, दोघं बी एकच. एक कसा? अरे किती बी झालं काय बी झालं तरी नवरा बायको एकच असत्यात. मग कधी मिटवतोस भांडण? अरे बोल की, कधी आणतोस माझ्या थोरल्या सुनेला घरात? अरे तिच्या बगर करमत नाही बघ आम्हाला. मला तर 1 मिनिट बी करमना झालं. काय ऐकण्यात झाले ते, लई राग आलाय त्याच. अरे मग तिला राग येईल असं का वागतोस? जरा शाण्यासारखं वाग की. मी कुठं चुकीचं वागलोय? बरोबर आहे तेच केले. तू बरोबर असतास तर अंजलीनं असं केलं असतं काय? तुझी चूक तू सुधर आणि अंजलीला समजावून घरात आण तिला. अजिबात नाही, अजिबात नाही. हा गोदाक्का, राणा भाऊजी यावेळी तुम्ही इनवणी करायची नाही. हा दरवेळी राणा भाऊजींनीच का बरं माघार घ्यायची? कधीतरी जाऊबाईसनी बी माघार घेऊ दे की. आणि या टायमाला राणा भाऊजींची काय बी चूक नाही गोदाक्का. आहो चूक बरोबरचा सवाल नाही, माणसानं नीट विचार करून वागावं जरा. अहो मग राणा भाऊजी नीट विचार करूनच वागायलेत की काय? हो राणा भाऊजी, होय मी अंजलीबाईंच्या चांगल्यासाठीच करायलोय. काय चांगलं? ते जास्ती महत्वाचं नाही, पण राणा भाऊजी बरोबर करायलेत एवढंच आमासनी माहिती. राणा भाऊजी यावेळी तुम्ही पडती बाजू घ्यायची नाही म्हणजे नाही. आणि जाऊबाई जर लईच भाव खात असत्याल तर राहू दे त्यासनी तिथंच माहेरी. असं कसं राहू द्या? अंजली नको आहे काय कुणाला घरात? बघितलं बघितलं आमच्या बोलण्याचा कसा वाईट मंगळ अर्थ घेतला गोदाक्कांनी. अहो गोदाक्का, आमासनी बी लई वाटायलंय हो जाऊबाईंनी घरी परत यावं म्हणून. पण आता त्या मनानं गेल्यात का नाही माहेरी? मग येतील की मनानं परत इथं? घरची सून लई दिस माहेरी राहिली तर गावात नकती चर्चा होती. असं मग हे समज थोरलं ताई साहेबांनी समजाय पाहिजे होतं. उगर आनंदाचं नाव खराब. वय वहिनी तसं काय बी नाही. ते आमच्यात जरा गैरसमज झालेत, ते होतील लवकर नीट. अहो पण या विषयावर चर्चा नकोय. गोदक्का, मला लय भूक लागली, तू जेवायला वाढ. हा अहो थांबा, बॅग घेऊन कुठं निघाला? याआधी बरेचदा सांगितलंय मी तुम्हाला, आपल्यात तिसरी व्यक्ती नको म्हणून. आपलीच माणसं जिथे दिलेला शब्द मोडतात ना तिथे नाही राहायचं. तुम्ही जोवर तुमचा विचार बदलून शिकत नाही तोवर मी घरी येणार नाही आणि तुमच्याशी बोलणारही नाही. मला नाही काही ऐकायचं. तुम्हाला शिकायचं नाही तुम्ही सांगितलं ना, मग मला काही ऐकायचं नाही. अहो थांबा की, अहो थांबा की. हे बोलायचं ना हो आपल्याला. बोला, जरा प्रेमानं बोला की. बोलायचं तर बोला, नाही तर मी जाते. अहो ऐका की. अहो आणा इकडं.
राणा भाऊजी, घ्या करा सुरू. मला 2 का? तुमचे गालगुच्चे घेतले ना मी, मग एक ह्या गालासाठी आणि एक ह्या गालासाठी. राणा, अरे जेव की, भूक लागली ना हो तुला. भूक गेली एकदम. राणा भाऊजी, अहो असं का करायला असं तुम्ही? तुम्ही कशा पाहिजे जेवणावर राग काढतायसा? तुम्ही जाऊबाईंच्या नादात हितो उपाशी, त्या तिथं माहेरला मजेत तुपाशी. राणा, राणा, मॅडम, हा तुमचा चहा. अंजली, एक विचार, तुमचं हे जे काही भांडण आहे ना, हे किती दिवस चालणार आहे? भांडण नाही झालं. ठीक आहे, मग रुसवा. हा रुसवा किती दिवस टिकणार आहे? रुसवा पण नाही. मग तू किती दिवस राहणार आहेस आमच्या घरात? का? माझा त्रास होतोय का तुम्हाला? हो. हा? अगं, तू इथं असल्यामुळं मला आणि इंदूला मनमोकळेपणानं भांडता येत नाहीये ना. तू गेलीस की आम्ही भांडू निवांतपणे. तू इथं असल्यामुळं आमचं भांडण आम्ही पोस्टपोन केलंय. बाबा, तुला राणाजींची खूप आठवण येते हे कळतंय मला. येते ना? अगं, मग मिटवून का नाही टाकत? उगीच का ताणताय? हे बघ, नेमकं काय झालंय ते मला सांगशील की मी राणाजींशी बोलू? नाही नाही, नको. अगं, पण तुझी आई सारखी माझ्या मागं लागलीये बोला बोला म्हणून. नाही बाबा, प्लीज तुम्ही नका बोलू. हा आमच्या दोघांमधला खासगी प्रश्न आहे, आम्ही आमचा सोडू. खासगी आहे ना? मग तुम्ही दोघं एकमेकांशी बोलून सोडवा. नाही, तुम्ही बोललाच नाहीत एकमेकाशी तर कसं मिटेल? मिटेल. अंजली, हे बघ, जास्त ताणल्या ना तर गोष्टी तुटतात. बाबा, माझं आणि राणाजींचं नातं असं तुटण्यासारखं नाहीये, तुम्हालाही माहितीये ना. आत्ता जरा आमचे प्रॉब्लेम, आमची म्हणणी आहेत. खरंच तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, काळजी करू नका. नक्की ना? नक्की. हा, फक्त काही दिवस तुम्हाला मला तुमच्या घरात सहन करावं लागेल. तुला पाहिजे तेवढे दिवस राहा या घरात, पण उगीच ताणू नकोस. कधी कधी दुसऱ्याच्या मनात नेमकं काय चाललंय हे कळत नाही आपल्याला.